आपले नमस्कार. आत्मा मालिक कसे आहात सर्वांचे आपल्या उज्ज्वला लाईफस्टाईल अँड ब्युटी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. बहरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देव, परमेश्वर तुम्हाला सुखात ठेव, अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी अगदी मनापासून प्रार्थना करते. आणि चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सद्गुरू जंगली महाराजांनी विश्वात्मक कार्य कसे कसे सुरू केले आणि लोकांना ध्यान मार्गाला कसे लावले या संदर्भातचा आजचा व्हिडिओ आहे. तर जे आत्मा मालिक भाविक आहेत आणि बाकी सर्वही आहेत, सर्वांनी व्हिडिओ अवश्य बघा. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन आले असेल तर आपल्या पहिल्या चॅनलचे नाव उज्ज्वला लाईफस्टाईल अँड ब्युटी आहे. त्यावरती आपले सद्गुरू आत्मा मालिक माऊलींचे व्हिडिओ असतात. आणि आपला जो दुसरा चॅनल आहे तो म्हणजे उज्ज्वला ब्लॉग्स. या चॅनलवरती आपले वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी, ब्लॉग्स असे वेगवेगळे व्हिडिओ असतात. तर सर्वांनी आपल्या दोन्हीही चॅनलला भरभरून प्रेम द्यावे. ते आत्मा मालिक ध्यानाद्वारे आपण ईश्वराची प्राप्ती देखील करून घेऊ शकतो. हेच आपले कोकमठाणचे सद्गुरू आत्मा मालिक माऊली जंगलीदास महाराज म्हणजेच आपले आत्मा मालिक माऊली वारंवार भाविकांना सांगत आहे, ध्यान करा. बाबा म्हणतात, हृदय मंदिरी जय मज पाती तयासी होय माझी प्राप्ती. एवढा सुंदर प्रभू संदेश आपले सद्गुरू आत्मा मालिक माऊली वारंवार कोकमठाणला येणाऱ्या भाविकांना वारंवार सांगत आहे आणि कित्येक लोकांना ध्यान मार्गाला लावले. बाबांचे विश्वात्मक कार्य कधी कुठे थांबले नाही आणि पुढेही थांबणार नाही. हे सर्व भाविकांना, हे जे कोकमठाणला जातात त्या आत्मा मालिक भाविकांना सर्वांना माहीतच आहे. कोकमठाणला जी सद्गुरू आत्मा मालिक माऊली आहेत त्यांनी अनेक संत घडवले. ध्यानामुळे अनेकांना ईश्वर प्राप्ती देखील झाली. म्हणून सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे ध्यान करणे. आपले जे सद्गुरू जंगलीदास माऊली यांनी तपस्या केली, ध्यान केले, वैराग्य, विवेक यांचा शोध बोध बाबांनी ध्यानाद्वारे घेतला. आणि त्यांचा शोध ध्यानाद्वारे घेऊन प्रत्येकाला ध्यानाचा मार्ग सांगितला. कारण ध्यानात जे भाविकांनी ध्यान केले त्यांचे जीवन अनमोल झाले. त्यामुळे आपण सर्वांनी देखील ध्यान हे अवश्य केले पाहिजे. कारण आपले जे सद्गुरू आत्मा मालिक माऊली आहेत ते वारंवार ध्यान करत आहे आणि तिथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला देखील ध्यान करा एवढेच सांगत आहे. कारण ध्यान केल्याने आपल्याला आत्मिक शांतता मिळते. हृदयात असलेल्या परमेश्वराची आपल्याला ओळख होते आणि एकदा का परमेश्वराची ओळख झाली आपले जीवन आनंदमय व्हायला वेळ लागत नाही. बरोबर सद्गुरू आत्मा मालिक माऊलींनी मानवता, धर्म, सर्व धर्मपंथ, संप्रदाय, समभाव सर्वांनी एकत्र राहावे, सर्वांनी नामस्मरण करावे, सर्वांनी एकजुटीची भावना ठेवावी आणि प्रत्येकाने एकमेकाला मदत करावी हे देखील आपले सद्गुरू आत्मा मालिक माऊली कोकमठाणना भाविकांना सांगत आहे. कारण सर्वांनी एकत्र राहून जर परमेश्वराची भक्ती केली आणि त्यातून सर्वांना ईश्वर प्राप्ती झाली तर खूपच चांगले आहे. आपल्या सद्गुरू माऊलींनी येवला, नेरला, कारदगा, कोल्हापूर, कोकमठाण अशा अनेक ठिकाणी आपले सद्गुरू माऊलींचे आश्रम आहे. तर तिथे प्रत्येकाला ईश्वराची प्राप्ती करून घेता यावी, ईश्वराचे नामस्मरण जास्तीत जास्त वाढावे आणि प्रत्येकाने मनुष्याने मानव जन्मात आलोच आहोत तर ध्यानाद्वारे सर्व प्राप्त करून घेतले पाहिजे आणि मानव जन्मात आपल्या जीवनाचे सार्थक देखील करून घेतले पाहिजे. त्यासाठी आपले सद्गुरू आत्मा मालिक माऊलींचे विश्वात्मक कार्य कुठेच थांबले नाही आणि पुढेही कुठे थांबणार नाही. बाबांनी अनेक संत घडवलेले आहेत, ते पण आता विश्वात्मक कार्य करत आहेत. अनेक संत होऊन गेले, धर्मानंद महाराज, देवानंद महाराज आणि आता नवीनमध्ये पण बरेच संत आहेत. तर असे सर्व संत बाबांनी घडवले. कारण पुढेही बाबांना विश्वात्मक कार्य असेच चालू ठेवायचे आहे. जेवढे होता होईल तेवढे जेवढे भाविक आपले सद्गुरू माऊलींचे मेडिटेशन करतील, ध्यान करतील, जीवनाचा अर्थ समजून घेतील, ते बाबांच्या या विश्वात्मक कार्याला सर्वच जण भरभरून प्रेम देत आहे. अर्थात गुरुतत्वाचे महत्त्व हे आपल्या सद्गुरू आत्मा मालिक माऊलींनी भाविकांना समजून सांगितले. ते जे जंगली महाराज होते त्यांचे विश्वात्मक कार्य आपले सद्गुरू जंगलीदास माऊली म्हणजेच आपले आत्मा मालिक माऊली कोकमठाणला करत आहे. म्हणून त्यांना अध्यात्माचे मुकुटमणी असे देखील म्हटले जाते. अनेक संतांनी वेगवेगळे ग्रंथ लिहिले, कोणी बोधामृत लिहिले, तर आत्मलीला लिहिली, आत्मा मालिक शरणाष्टक लिहिले,
कोणी गुरुचरित्राचे पारायण लिहिले आणि अशा अनेक संतांकडून बाबांनी असे अनेक ग्रंथ देखील लिहून घेतले, जेणेकरून येणाऱ्या पुढल्या पिढीला देखील कळावे आपले गुरुदेव कसे आले, कुठून आले, त्यांनी काय केले, हे सगळे आपल्या येणाऱ्या पुढल्या पिढीला देखील कळावे यासाठी ग्रंथाची रचना झाली. आणि गुरुचरित्राचे पारायण केले, ज्यांनी आत्मलीलेचे पठण केले, जे रोज बाबांचे शरणाष्टक म्हणतात, जे रोज बाबांची आरती करतात, त्यांना तर खूप छान छान अनुभव आलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे जे ध्यान करतात त्यांना देखील खूप छान योग्य ते अनुभव आलेले आहेत. हेच तर विश्वात्मक कार्य आपले सद्गुरू आत्मा मालिक माऊली कोकमठाणला करत आहे. सद्गुरू आत्मा मालिक माऊलींचा एकच उद्देश आहे, तो म्हणजे भक्तीची ज्योत ही घरोघरी लागावी. हाच आपल्या सद्गुरू आत्मा मालिक माऊलींचा महत्त्वाचा उद्देश आहे. जे आपल्याला सार्थक करून घ्यायचे असले तर ध्यान केले पाहिजे, परमेश्वराचे चिंतन केले पाहिजे, परमेश्वराचे नामस्मरण केले पाहिजे आणि जो गुरूंनी गुरुमंत्र दिलेला आहे त्याचे देखील मंत्रजप जास्तीत जास्त केला पाहिजे. त्या परमात्म्यावर, त्या आत्मदेवतेवर भरपूर प्रेम केले पाहिजे, ध्यान केले पाहिजे आणि योग्य ती कर्म देखील केले पाहिजे, असे आपले सद्गुरू आत्मा मालिक माऊली नेहमी सांगतात. एवढेच नव्हे तर बाबा म्हणतात, जर आपल्याला जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटायचे असेल तर आपल्या जीवनात आपण भक्तीचा मार्ग अवलंबला पाहिजे, भक्तीची गोडी आपल्याला लागली पाहिजे आणि भक्तीच्या गोडीतून ध्यानाद्वारे आपल्याला ईश्वराची प्राप्ती देखील झाली पाहिजे. त्याचबरोबर बाबा म्हणतात, ध्यान करताना मनाची एकाग्रता असणे खूप महत्त्वाचे आहे. ध्यान करताना मन शांत असणे ते देखील खूप महत्त्वाचे आहे. ध्यान करताना जिथे ध्यानाला बसाल तिथे शांतता असणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे. बाबा म्हणतात, एकदा की आपल्याला आत्मज्ञान झाले, मुक्ती मिळायला विलंब लागत नाही. म्हणून बाबा म्हणतात, क्षणभराचे आत्मचिंतन हे खूप महत्त्वाचे असते, त्यामुळे आत्मचिंतन हे अवश्य केले पाहिजे. बाबा म्हणतात, हृदय मंदिरी जे मज पाहती तयासी होय माझी प्राप्ती. तुम्ही जेव्हा मला तुमच्या हृदयात बघाल, जसे की हनुमानाने राम आणि सीतेला आपल्या हृदयात बघितले, तसे तुम्ही जे तुमचे गुरु असतील त्यांना हृदयात बघा, त्यांचे ध्यान करा आणि तसे ध्यान केले तर, जे आत्मचिंतन केले तर आपल्याला ईश्वराची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. मानव जन्मातील संकटे देखील दूर होईल आणि आपण मानव जन्मात आलोच आहोत तर त्याचे सार्थक देखील होईल, असे आपले सद्गुरू आत्मा मालिक माऊली बाबा एकच शब्द बोलतात, पण बाबांचा एकच शब्द खूप अनमोल आहे. हृदय मंदिरी जे मज पाहती तयासी होय माझी प्राप्ती. इतका छान प्रभू संदेश आपले सद्गुरू आत्मा मालिक माऊलींनी दिलेला आहे आणि तो सर्व भक्तांनी आचरणात आणावा, हाच माझा आजचा व्हिडिओ करण्याचा उद्देश आहे. तर माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जास्तीत जास्त लाईक देखील करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब देखील करा आणि आपले सद्गुरू आत्मा मालिक माऊलींचे हे जे विश्वात्मक कार्य आहे ते माझ्याद्वारे देखील पुढे जाऊ द्या, एवढेच मी तुम्हाला व्हिडिओत नेहमी सांगत असते. बाबांनी गुजरातमध्ये, कर्नाटकमध्ये, सौराष्ट्रामध्ये, अशा अनेक देशांमध्ये, फॉरेनमध्ये, अशा अनेक वेगवेगळ्या देशांमध्ये आपले भाविक तयार केलेले आहेत. इंदोरमध्ये देखील बाबांचे खूप भाविक आहेत, वाड्याला पण खूप भाविक आहेत. आपले जे सद्गुरू आत्मा मालिक माऊली आहेत तर हे बाबा सर्व ठिकाणी अधूनमधून जात असतात, पण नेहमी कोकमठाणला राहतात आणि प्रत्येक भक्ताला अध्यात्माची जाणीव व्हावी, प्रत्येक भक्ताला आत्मज्ञान समजावे, प्रत्येक भक्ताला ध्यानाद्वारे मार्गदर्शन कळावे आणि प्रत्येक भक्ताला आपल्या जीवनाचे सार्थक कसे करून घ्यावे हे देखील बाबा समजून सांगत आहे. अशा प्रकारे आपल्या जंगली महाराजांची समाधी आहे पुण्यामध्ये. त्यानंतर येवला नगरीमध्ये सोमगिरी मठामध्ये आले, ते म्हणजे आपले जंगलीदास महाराज, ते म्हणजे बालयोगी असतानाच येवला नगरीमध्ये सोमगिरी मठामध्ये गुप्त राहिले आणि गुप्त रूपे ध्यानाचं बाबांनी कार्य केलं. तेवढे आपण ध्यान करू तेवढे आपण परमेश्वराच्या जवळ जाऊ, कारण ध्यानाद्वारे आपण कठीणातील कठीण गोष्ट देखील प्राप्त करून घेऊ शकतो. आपले जे सद्गुरू आत्मा मालिक माऊली आहेत हे गुप्तरूपी संकेत देत असतात, त्यामुळे सर्वांनी समजून घेतले पाहिजे, आपल्या जीवनाचे सार्थक करून घेतले पाहिजे. आणि जसे बाबांनी
गुरुदेवांचे अगदी मन लावून हृदयात ध्यान केले तसे आपण आपल्या गुरुदेवांचे ध्यान अवश्य केले पाहिजे। जसे एवढेच मी आजच्या व्हिडिओतून तुम्हाला सांगू इच्छिते। आणि हो, जाता जाता आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब देखील करा, जेणेकरून माझ्या हातून देखील आपल्या सद्गुरू माऊलींचे विश्वात्मक कार्य घडावे हीच माझी आजच्या व्हिडिओतून तुम्हाला सांगण्याची अगदी कळकळीची विनंती आहे। मी जेव्हा अगदी तळमळीने बोलत असते त्यावेळेस ना माझ्याकडून हे सर्व बाबाच करून घेता की काय असे मला नेहमी वाटत असते। त्यामुळे तर मला ना दररोज असं वाटत असतं मी सद्गुरू आत्मा मालिक माऊलींबद्दल कशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवू, कसे काय करू, ही नेहमी माझी ह्या चॅनलवरून तळमळ असते। कारण मला ना बाबांचे विश्वात्मक कार्य ह्या चॅनलद्वारे पुढे नेण्याची खूप इच्छा आहे। आणि सर्वांनी जास्तीत जास्त मला सपोर्ट करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि तुम्ही कराल अशी मी आपल्या सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या चरणी अगदी मनापासून प्रार्थना करते। कारण आपल्या सद्गुरू आत्मा मालिक माऊलींचे विश्वात्मक कार्य माझ्याकडून देखील थोडेसे वाढवावे एवढेच आत्मा मालिक माऊलींचे व्हिडिओ करण्यामागचा अगदी माझा मनापासूनचा प्रयत्न आहे। आणि चला आपण आपल्या सद्गुरू माऊलींचा थोडासा जय जयकार करूया। गुरुदेवा तुम्हारी जय जय हो, आत्मा मालिक तुम्हारी जय जय हो, गुरुदेवा तुम्हारी जय जय हो, आत्मा मालिक तुम्हारी जय जय हो, मेरे प्रभु तुम्हारी जय जय हो, सद्गुरुदेवा तुम्हारी जय जय हो, आत्मा मालिक तुम्हारी जय जय हो, आत्मदेवा तुम्हारी जय जय हो, आत्मा मालिक तुम्हारी जय जय हो, गुरुदेवा तुम्हारी जय जय हो, मेरे प्रभु तुम्हारी जय जय हो, आत्मदेवा तुम्हारी जय जय हो, आत्मा मालिक तुम्हारी जय जय हो, आत्मा मालिक तुम्हारी जय जय हो, मेरे प्रभु तुम्हारी जय जय हो। पुन्हा भेटू एक छानशा व्हिडिओ सोबत, तोपर्यंत सर्वांना आत्मा मालिक।